त्यांनी साथ दिली म्हणून तो एवढा चांगल्या पद्धतीने झाला आणि कोणाला इजा न होता. त्यामुळे तो घोडा खूप माझ्यासाठी स्पेशल आहे. मी काहीतरी पेट्स विकत घेणं आणि मग त्याच्यानंतर ते घरच्यांवर त्याचं ओझं असणं ते नाही. पण सेजलला खूप आवड आहे, त्यामुळे घरी मासे खूप आहेत हल्ली. खूप स्पेशल सीन पण आहे तो माझ्यासाठी, कारण तो सीन मी स्वतः हे केला होता, ॲक्ट केला होता विदाऊट हे, आणि त्यामुळे खूप रिस्की होता पण खूप चॅलेंजिंग सुद्धा होतं. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली शुभविवाह या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा लाडका आवडता अभिजित. अभिजित, कसा आहे? मी मस्त आहे, खूप खूप छान. बरं अभिजित, एक सेगमेंट आहे कॅप्शन दी पिक्चर, जिथे तुझेच काही जुने आणि छान फोटोज आहेत, त्याला तुला नव्याने कॅप्शन द्यायचं आहे. आणि तेव्हा काय झालं होतं किंवा तो कुठे काढलेला फोटो हे सांगायचं. सो रेडी आहेस? येस. पहिलाच फोटो आहे आणि आय एम शुअर हा खूप स्पेशल असेल. हा म्हणजे माझ्याकडे असलेला लहानपणीचा एकमेव फोटो आहे आणि पप्पांसोबतचा आहे, त्यामुळे खूप स्पेशल आहे. आणि आम्ही शिर्डीला गेलो होतो तेव्हा काढलेला आहे. याला काय कॅप्शन द्यायला आवडेल? आणि मला असं वाटतं ह्या फोटोमध्ये शेवटचं माझं नाक सरळ आहे, त्याच्यानंतर मी पडलो होतो मेजर आणि त्याच्यानंतर नाकाला थोडा मार लागला होता. या फोटोला काही कॅप्शन द्यावंसं वाटतंय का? कॅप्शन असं खूप गोंडस फोटो, म्हणजे माझा आवडता असं म्हणाल. नेक्स्ट आहे हा फोटो. पहिली ॲनिव्हर्सरी आणि त्यातला हे अल्बमचा फोटो आहे, जे कला म्हणून त्यांनी ते डिझाईन केलं होतं. आणि हा मी सेजलला अल्बम गिफ्ट केला होता आत्ताच 22 फेब्रुवारीला. तुम्हा दोघांमध्ये एकमेकांना जास्त गिफ्ट्स कोण देतं, तू की सेजल? गिफ्ट्स मला असं वाटतं आधी देत होतो आम्ही दोघं एकमेकांना, पण आम्ही आता ठरवलेलं आहे गिफ्ट्स नाही द्यायचं, आपण फक्त खूप फिरायचं. ओके, नेक्स्ट फोटो आहे हा आणि याला तुला कॅप्शन पण द्यावं लागेल. वाव. हा मला त्या फोटोग्राफरला खूप सॅल्यूट करायचं वाटतं, कारण खूप स्टंट मी त्या फिल्ममध्ये केलेले आहेत आणि नेहमीच प्रत्येक फिल्ममध्ये सिरियलमध्ये करत असतो, पण कॅप्चर करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे वन ऑफ द बेस्ट ॲक्शन कॅप्चर केलेला फोटो आहे हा, आणि शिवरायांचा छावाचा या सिनेमातला फोटो आहे आणि खूप स्पेशल सीन पण आहे तो माझ्यासाठी, कारण तो सीन मी स्वतः हे केला होता, ॲक्ट केला होता विदाऊट हे, आणि त्यामुळे खूप रिस्की होता पण खूप चॅलेंजिंग सुद्धा होता. याला काय कॅप्शन देशील? शिवरायांचा मावळा. पण तू बऱ्याचदा स्टंट्स किंवा फायटिंग सीन्स असतात तुझे, सो तुझा आवडता ॲक्शन हिरो कोण आहे? ॲक्शन हिरो म्हणजे ब्रुसली वगैरेंना मी खूप फॉलो केलेलं आहे. आणि आपल्या हिंदीमध्ये म्हणाल तर मला असं वाटतं ऋतिक रोशन खूप छान स्टंट करतो. आणि नेक्स्ट फोटो आहे हा. आईसोबतचा माझ्याकडे असेल फोटो, आणि तालीमच्या फिल्मच्या प्रीमियरचा हा फोटो आहे, आणि त्यामुळे खूप स्पेशल फोटो आहे. म्हणजे मला असं वाटतं इन्स्टावर आईसोबतचा हा फोटो असेल. याला काय कॅप्शन द्यायला आवडेल? जान आहे ती माझी. 2 फोटोज आहेत आणि हा अगेन तुझा खूप स्पेशल असेल. हा सेजल आणि मी काढलेला फोटो आहे, आणि सिद्ध्याने तो शूट केलं होतं आमच्या इथेच सोसायटीमध्ये. आणि काय हे जग आहे माझं. माझं संपूर्ण आयुष्य सेजल आहे आता. बरं, जेव्हा असे फोटोशूट्स असतात तुम्हा दोघांचे एकत्र, तेव्हा प्रिपरेशन्स म्हणा किंवा क्रिएटिव्ह कोण असतो जास्त, की अरे असं केलं पाहिजे, इनपुट्स कुणाचे जास्त असतात? कॉस्ट्युमच्या बाबतीत सेजलचं खूप असतं, काय ज्वेलरी घालायचं. म्हणजे आताच माझे कपडेचं रंगसंगती म्हणा किंवा डिझाईन म्हणा सगळं सेजलच बघते, आणि बाकी शूट कुठे करायचं, कसं करायचं, काय थीम असेल ते सगळं मी ठरवतो. आणि आता नेक्स्ट फोटो आहे हा आणि लास्ट आहे. सो हाच शिवरायांच्या छावामध्ये जो मी स्टंट केला होता. आणि काय असतं, आपण माणसाला समजवू शकतो पण प्राण्याला, त्यामुळे त्या घोड्याला सोबत घेऊन आम्ही स्टंट केला होता. आणि त्या घोड्याने खूप साथ दिली होती, कारण मी ॲक्शन सिक्वेन्स होता, घोडा उधळत होता आणि त्याला ते पकडणं, सावरणं आणि विदाऊट हे त्याच्यावर बसणं हे खूप मोठं जिकरीचं काम होतं. पण त्यांनी साथ दिली म्हणून तो एवढा चांगल्या पद्धतीने झाला आणि कोणाला इजा न होता. त्यामुळे तो घोडा खूप माझ्यासाठी स्पेशल आहे. अगदीच. आणि या फोटोला काय कॅप्शन द्यायला आवडेल? की मी हा फोटो पोस्ट केला होता आणि त्याच्यावर टाकलं होतं की प्रेमाने जग जिंकता येतं, तसं प्रेमाने त्या घोड्याला जिंकलं. हा फोटो फार सुंदर आहे. पण खऱ्या आयुष्यात तुला प्राण्यांची किती आवड आहे किंवा तुझ्या घरी पेट्स वगैरे आहेत का? मला प्राण्यांची खूप आवड आहे, पण घरी पेट्स का नाहीत, कारण
एकतर मी बिझी एवढा शेड्यूलमध्ये असतं, आमचं आत्ता पण 7 ते 11 वगैरे शूट चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी काहीतरी पेट्स विकत घेणं आणि मग त्याच्यानंतर ते घरच्यांवर त्याचं ओझं असणं ते नाही. पण सेजलला खूप आवड आहे, त्यामुळे घरी मासे खूप आहेत हल्ली. आणि नक्कीच पण भविष्यामध्ये मला घोडा घ्यायला खूप आवडेल आणि ते माझं स्वप्न आहे. लवकरच मी घोडासुद्धा घेईन. अगदीच फार सुंदर आणि फोटोज होते आणि फार सुंदर किस्से होते. पण तुला कसं वाटलं तुझे जुने फोटोज पाहून? नाही, मला खूप म्हणजे जुन्या आठवणी आहे. कारण आपल्या Instagramवर, Facebookवर, सोशल मीडियावर खूप फोटोज असतात. पण आपण मागे कधी जात नाही. हं. पण तुमच्या मज्जामुळे मी ते मागे माझ्या आयुष्यात गेलो आणि त्या आठवणींना उजाळा मिळाला. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.